नमस्कार. रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे बोकडाचं देणं. अजय, विजय आणि सुनील तिघेही घनिष्ठ मित्र. त्यांची मैत्री तालुक्याच्या गावालाच झाली होती. तालुक्याच्या गावातील एका मोठ्या कचेरीत तिघेजण मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. अजय आणि विजय कोकणातले होते तर सुनील कोल्हापूरचा. तिघे जणांचा दिनक्रमही खूप छान होता. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी एकत्र फिरायला जायचं. शिवाय सॅटर्डे संडे आला की त्यांना ऑफ असायचा. या ऑफला ते कुठे ना कुठेतरी बाहेर फिरायला जायचे. अजय आणि विजय इकडचेच असल्यामुळे सुनीलला ते दर शनिवार रविवारी वेगवेगळ्या नवीन जागांवर फिरायला न्यायचे. सध्या दिवस उन्हाळ्याचे होते. अजय, विजय आणि सुनील या तिघांनी ठरवलं की कोकणातल्या कुठल्या तरी मस्त गावी जाऊन मस्तपैकी बिर्याणी पार्टी करायची. त्यांच्याच ऑफिसमधील सखाराम नावाचा पिऊन त्या तिघांचा चांगलाच ओळखीचा होता. सखारामने त्यांना एके दिवशी सांगितलं होतं की त्याच्या घराच्या बाजूला मोठा ओढा आहे आणि त्या ओढ्याच्या किनारी मस्तपैकी पार्टी करूया कधीतरी. त्या तिघांना सखारामचे शब्द आठवले. त्यांनी ऑफिस संपताच सखारामची भेट घेतली व त्याला येत्या रविवारी येणाऱ्या पार्टीबद्दल कल्पना दिली. सखारामही त्यांच्याच पंक्तीतला होता, त्याच्यामुळे त्याने त्यांच्या गोष्टीला बिनधास्त होकार दिला. त्यांचं ठरलं, येणाऱ्या रविवारी सखारामच्या गावी जाऊन मस्तपैकी पार्टी करायची. रविवार उजाडला होता. पार्टीला लागणारी सगळी साधन सामुग्री घेऊन अजय, विजय आणि सुनील सखारामच्या गावी निघाले. गावी जाताच त्यांचं मन अतिशय प्रसन्न झालं. कोकणातलं सुंदर एका ओढ्याकिनारी बसलेलं गाव होतं ते. त्यात सखारामचं घर ओढ्याच्या अगदी जवळ होतं. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर होता. त्यांच्या गाडीचा हॉर्न ऐकताच सखाराम त्यांच्यापाशी पोहोचला. त्यांनी बिर्याणीचं सामान घेतलं व सोबत आणलेला बिअरचा बॉक्स देखील घेतला व त्याने ओढ्याकिनारी जायला सुरुवात केली. "ओ साहेब, इथे चिकन बिकन धुवून घ्या, तोवर मी चूल मांडतो तिकडे आणि मग बसूयाच की." तिघांनीही सखारामच्या म्हणण्याला होकार दिला व तिघेही चिकन धुण्यास ओढ्याकिनारी बसले. सखारामने तोवर तिकडे चूल मांडली व लाकडं आणून तो विस्तव पेटवू लागला. थोड्या वेळानंतर चिकन व भात धुवून झाल्यानंतर सखारामने केलेल्या 2 चुलीवर दोघांनी चिकन आणि भात शिजायला ठेवलं आणि त्यानंतर त्यांचा बिर्याणी बनवण्याचा बेत सुरू झाला. तोवर सखारामनी त्याच्या घरातून आणलेला चकणा त्या तिघांना दिला व आपणही त्यांच्यासोबत बसून दारूचे थोडेसे पेग रिचवू लागला. एव्हाना बघता बघता दुपार झाली होती. तसा तो परिसर सुनसान होता. एवढ्यात छोट्याशा घंटेच्या आवाजाने तिघांचंही लक्ष वेधलं गेलं. सखाराम देखील त्या आवाजाने खडबडून जागा झाला. दारू पिता पिता मध्येच सखारामला झोप लागली होती. "अरे सखाराम, आवाज कसला आहे रे?" अजयने विचारलं. सखाराम देखील थोडा वेळ थांबून त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागला आणि मग म्हणाला, "साहेबानू, या माझ्या मागणं या, बघूया कोणाचा आवाज आहे." सखाराम, अजय, विजय व सुनील तिघेही त्या आवाजाच्या दिशेने पोचले आणि समोर बघून थक्क झाले. त्यांच्या समोर एक 6-7 महिन्याचं बोकडाचं पिल्लू उभं होतं. त्याच्या डोक्यावर अंगारा टाकलेला होता तर त्याच्या गळ्यात एक माळ होती. ते बघून तिघेही खुश झाले. "अरे सखाराम, चांगली आहे तीच मटणाची सोय झाली बघ. काय मज्जा येईल याचं मटण खायला. एकदम कोवळं लुसलुशीत दिसतंय," सुनील म्हणाला. पण एवढ्यातच सखाराम त्या तिघांनाही थांबवत मध्येच म्हणाला, ओ साहेब, हे तसला प्रकार नाहीये. हे बोकडाचं देणं आहे. कुणीतरी अंगावरनं काढून सोडलंय आणि हे खूप भयानक आहे. यासनी आपण हात लावता कामा नये. आपण आपली बिर्याणी खाऊया आणि मग घरी जाऊया." सखारामचे शब्द ऐकताच सुनील थोडासा टाफरला. "अरे सख्या, तुला काय कळतंय? चांगलं आयतं मटण आले चालून आणि तू त्याला नकारतोस वय? हो माग." असं म्हणत सुनील थोडासा थांबत त्या बोकडाच्या पिल्लाजवळ गेला. त्याने त्या बोकडाच्या पिल्लाला उचललं व तो बिर्याणीच्या ठिकाणी घेऊन जाऊ लागला. एवढ्यात सखाराम अजय आणि विजयला म्हणाला, "हो अजय साहेब, विजय साहेब, सुनील साहेबांना सांगा की तुम्हाला माहिती आहे ना हा काय प्रकार आहे तो, तरी पण ते त्याला घेऊन चाललेत."
अजय आणि विजय एव्हाना सुनीलपाशी जाऊन पोचले व त्याला म्हणाले, अरे सुनिया, कशाला नाही ती झगझग घेतो रे अंगाला लावून? सोडून दे की, हाय की बिर्याणी, खाऊ की मस्तपैकी, आणि मटण हवं असेल तर आणू की नंतर. सुनील थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, अरे येड्यानो, तुमच्या कोकणात हेच सगळं चालतं होय? माझा याच्यावर विश्वास नाही. चांगला आयतं मटण चालून आलंय, मी याचं मटण खाणार. तुम्हाला हवं असेल तर या, नाहीतर नको, मी याला घरी घेऊन जाणार. एवढं म्हणत सुनीलने एक रशी शोधली आणि त्या रसीने त्या बकराच्या पिल्ल्याला त्याने बांधून ठेवलं. एव्हाना अजय, विजय व सखाराम त्यांना समजावून दमले होते. त्यांची बिर्याणी तयार झाली होती. त्यांचा मनमुराद आनंद घेत तिघेही पुन्हा एकदा दारूचे पेग रिचवू लागले. म्हणता म्हणता संध्याकाळ झाली व सूर्य डोक्यावर आला. त्या चौघांना पण आता घरी जायची घाई लागली होती. सुनील त्या बोकडाच्या पिल्लाला विसरला नव्हताच. त्याने त्या बोकडाच्या पिल्लाला आपल्या गाडीच्या मागच्या डिकीमध्ये टाकलं व ते चौघेही आपापल्या ठिकाणी जाऊ लागले. वाटेत त्यांनी सखारामला सोडलं. सखाराम थोडंसं सामान घ्यायला तालुक्याच्या गावी आला होता. सुनील, अजय आणि विजय वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. अजय आणि विजयला घरी सोडून सुनील आपल्या घरी आला व त्याने ते बोकडाचं पिल्लू आपल्या फ्लॅटमध्येच ठेवलं. पुढच्या काही दिवसात आपल्या एका ओळखीच्या खाटीक मित्राकडे जाऊन त्याचं मटण बनवायचं त्याने ठरवलं. पुढचाच रविवार बघून सुनीलने त्या बकऱ्याच्या पिल्लाचं मटण करायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ते केलं देखील. घरात येऊन आपल्या पूर्ण परिवारासोबत त्याने मटणावर चांगलाच ताव मारला. त्या दिवशी रात्री सुनीलने सुखशांतीची झोप घेतली, कारण दुसऱ्या दिवशीपासून त्याची झोप कायमची उडणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. त्याची बायको सुनीता ती एका शाळेमध्ये टीचर होती, त्याच्यामुळे ती आपली बाईक घेऊन शाळेत शिकवायला चालली होती. साधारण 10 वाजले असतील. सुनीलचा फोन खणाणला. सुनीलने फोन कानाला लावला. तिकडून हॉस्पिटलमधून डॉक्टरचा आवाज येत होता. सुनील आहेत का? मिस्टर सुनील, तुमच्या पत्नीचा गंभीर अपघात झाला आहे. सध्या त्या हॉस्पिटलमध्ये आहेत, तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. सुनील या बातमीने खूपच शॉक झाला. तो अजय आणि विजय या दोघांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला. त्याच्या मनात चलबिचल होत होती, काय झालं असेल आणि काय नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याने बघितलं ICUमध्ये सुनीताचा मृतदेह ठेवलेला होता. काही क्षणापूर्वीच सुनीताची प्राणज्योत मालवली होती. हा धक्का सुनीलला असह्य होता. तो अजय आणि विजय दोघांचा आधार घेऊन हॉस्पिटलमध्ये खालीच बसला. त्याने मोठी आरोळी ठोकली व तो शोक करू लागला. पण आता रडून काहीच नव्हतं, कारण जे घडायचं ते घडून गेलं होतं. सुनील विचार करू लागला. तो विचारात मग्न असतानाच त्याला त्या मटणाचा आभास झाला व त्याला कळून चुकलं की आपण काहीतरी चुकीचं कृत्य केलंय. तो अजय आणि विजय यांच्याकडे जाऊ लागला. सोबत त्याने सखारामला देखील बोलवलं. त्याने आपली चूक मान्य केली व आपण जी चूक केली होती ती सुधारण्यासाठी त्या तिघांना मार्गदर्शन करायची विनंती केली. सखाराम तसा या गोष्टीमध्ये तरबेज होता. त्याने सुनीलला एका मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकाने सांगितलं, ए बाळा, त्या जंगलात जो बोकड होता त्या बोकडासारखाच एक बोकडाचं पिल्लू, त्यासोबत त्याच्यावर लावलेला अंगारा आणि फुलाच्या माळासकट त्याला नेऊन सोड. 7-8 दिवसानंतर पुन्हा एकदा त्या जंगलात नेऊन एक उतारा ठेव. त्याच्यामध्ये तांदूळ, गुलाल, हळद आणि पिंजर या सगळ्या गोष्टी ठेव. तू जे केलेस त्याची शिक्षा तुला अजून भोगायला लागणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, तेव्हा लवकरात लवकर हे सगळं कर. हे सगळं ऐकून सुनील चकित झाला. तो पुन्हा एकदा रडू लागला. अजय आणि विजय या दोघांनी त्यांचं सांत्वन केलं. ते सुनीलला घरी घेऊन आले. एवढ्यात सुनील घरी येऊन बघतो तर काय, त्याची छोटी मुलगी जी घरात झोपली होती, तिला तो बंद करून गेला होता, ती बेडवरून खाली पडली होती. तिचा पाय मुरगळला होता आणि ती आता वेदनेने कणत होती. सुनीलला काय होतंय काय समजत नव्हतं. तो तिला घेऊन दवाखान्यात गेला व दवाखान्यातून आल्यावर तडक दुसऱ्या दिवशी सुनीलने एक बोकडाचं पिल्लू विकत घेतलं. त्याला अंगारा लावला, त्याच्या गळ्यात माळ घातली व त्याला पुन्हा त्याच जंगलात नेऊन सोडलं. काही दिवसानंतर सुनीलने त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे एक उतारा देखील तिकडे नेऊन सोडला. थोड्या दिवसानंतर सुनीलच्या घरातलं सगळं वातावरण
पुन्हा एकदा पूर्ववत झालं. पण सुनीलला त्या एका मटणाची खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. त्याने केलेल्या एका या घटनेमुळे त्याचा पूर्ण सुखी संसार उद्ध्वस्त झाला होता. पण आता शोक करून काही फायदा नव्हता. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.